नमस्कार बॅचलर. सुट्टीचा दिवस असल्यावर कांदे आणायला गेलो होतो. उचलत नव्हतं तरी उचलायचा प्रयत्न करत होता. भाऊ बोलतो तू खपलाय, तुझ्यान काय उचलत नाही बघ असं उचलायचं. आणि आधीच इज्जत काढलेली आणि घरी आल्यावर बोलतो काय पेलवान तुमच्यान काय उचलत नाही. मग बोललो आता तो दाखवतो कसं उचलत नाही. म्हणून सर्व भेंडे आपटायचा सगळा राग भावाचा याच्यावर काढला. मग भाऊ मला उचलून आपटायच्या आधी सर्व भांडी घासून घेतली. एवढा ओरडून सांगतोय. मग थोबाड घेऊन निघालो. सलूनवाल्याला बोला 150 रुपयात मला हिरो बनवून टाक. बोललो सलूनवाला एवढा माझ्याशी रागात का बघतोय. नंतर समज त्याचं नाव अब्दुल आहे. मी बोललो बाबा केसच काप मला लवकर जाऊ दे. मग टकाटक होऊन लवकर घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर लक्षात आलं की केस कापायला गेलो पण कपडे सुकट टाकायचे राहिले. मग जीवाच्या लादावर कपडे सुकट टाकले. मग भाऊ बोला खूप कामं केली, चल उसाचा रस पिऊन घे. नंतर बोलतो सुट्टीचा दिवस आहे मच्छी पण खा, बॉडी बनव. मग मच्छी घेऊन दिला आणि घरी आल्यावर बोलतो घालायला तुलाच लागेल. तरीच बोललो उसाचा रस का मला दिला. मला आज माझी थोडक्यात रेसिपी दाखव, जरा रेसिपी बघून घ्या. बोंबील स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर पूर्ण जोर लावून राली गेलेली आला लसूण पेस्ट काढायची. ताकद टाक. मग सर्व एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर तापलेल्या कढईमध्ये भरपूर सारं तेल कमी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, बाहेर युद्ध चालू आहे. मग त्या कढईमध्ये लसणाच्या पोळी टाकायच्या, हलवायच्या, कढीपत्ता टाकायचा, तडतडवायची शाप. आता आम्ही कढीपत्ता टाकतो, तुम्हाला टाकायचा नसेल तर टाकू नका बाबा, ही माझी रेसिपी आहे. मी काही टाकेन, कांदा टाकेन, कढीपत्ता टाकेन, आंब्याचा पाला टाकेन, मी काही टाकेन. त्याच्यानंतर मसाला, खूप सारा मसाला टाकायचा. पोटात आग झाली तरी चालेल, मसाल्याशिवाय टेस्ट नाही. मग एव्हरेस्ट, टेस्ट और बेस्ट, मम्मावर एव्हरेस्ट टाकायचा आणि परतवून घ्यायचा. मग आपले बोंबील सोडायचे. कोकणी माणूस आणि मच्छीमध्ये आंबट नाही टाकणार असं होणारच नाही. आंबट टाकून घ्यायचं, उसरी बिसरी काहीतरी, परत हलवायचं आणि झाकण मारून कधी होतंय वाट बघायचं आणि डायरेक्ट माझ्यासारखं झाल्या जेवायला बसायचो. चला जेवून घेतो. मी स्वतःच बनवले असल्या कारणामुळे खोटी गोडी का होईना तारीफ करायची. एक नंबर झालेला आहे. जमा झालेली भांडी आता भाऊ घासेल, मी झोपून घेतो. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.